फडणवीसांची महाराष्ट्रातून आवराआवर सुरू झाली असून ते दिल्लीला जाण्याची तयारी करतायत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर शिवसेना उबाठाचीच आवराआवर झाली असून राऊतांना विधान परिषदेवरही उमेदवारी मिळणार नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। पाहूयात। देवेंद्र फडणवीस आवराआवर करतायत। इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत। मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं। पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। आवराआवर उबाटा गटाची झालेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं उबाटा गटाला आवरलेला आहे आणि उबाटा गटाला घरामध्ये बसवण्याचं काम केले। संजय राऊत, आता तुम्हाला राज्यसभेमध्ये देखील जाता येणार नाही। तुमचं दुकान आवरायला सुरुवात करा। 2028ला जेव्हा तुमची मुदत संपेल तेव्हा दिल्लीतला गाशा गुंडाळून संजय राऊतांना या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल। कदाचित विधान परिषदेची जागा देखील उद्धवजी ठाकरे तुम्हाला देणार नाहीत। सामना कार्यालयामध्ये दिल्लीतला गाशा गुंडाळून सामना कार्यालयामध्ये त्या दगडोची चाळीमध्ये आणून बसावं लागेल। ही अवस्था तुमची आहे। यानंतरची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। पुण्यातील शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी हे गेल्या 10 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत असल्याचं राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केलंय। विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। राहुल गांधी यांनी 24 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की आदिवासी विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागांमधून शहरामध्ये शिक्षणासाठी येतात आणि शासकीय वसतिगृहांवर अवलंबून असतात। वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी 30 वर्षांची वयोमर्यादा लागू करण्यात आल्यानं शिक्षण पूर्ण करणाऱ्या किंवा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत। वसतिगृहांमधील अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांबाबत देखील विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचं राहुल गांधींनी पत्रात म्हटलंय। काही ठिकाणी सर्पदंशांसह अन्य घटनांमध्ये विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचं तसेच मृत्यू झाल्याचंही त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रों की गुंज कार्यक्रमात मी त्या आदिवासी मुलींची वेदना पाहिली, अख्ख्या देशानं पाहिली। महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर, आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये आदिवासींच्या संदर्भात जो अन्याय सुरू आहे हे महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सुरू आहे। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो आदिवासींच्या विकास निधीमध्ये सुरू आहे। अशा वेळेला जर राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे। राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्र लिहिले। माझं राहुल गांधींना आव्हान आहे, असंच पत्र एकदा काँग्रेसच्या तुमच्या माजी खासदारांना लिहा, ज्यांची ही शाळा आहे, ज्या आश्रमशाळेमध्ये दुर्दैवानं 3 मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला, ती आश्रमशाळा मारोतराव हे तुमचे काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी आमदार यांचे आहे। राहुल गांधी यांनी त्या शाळेला भेट दिली पाहिजे आणि आपल्या काँग्रेसच्या माजी खासदारांना प्रश्न विचारला पाहिजे की सरकारकडनं तुम्ही अनुदान घेता, सरकारकडनं पैसे घेता आणि विद्यार्थ्यांना सुविधा का देत नाहीत। तर राज्यात सध्या सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा होती। कुंभमेळ्याचा 0.1% म्हणजे सुमारे 32 कोटी रुपये देखील खर्च केले तर महाराष्ट्रामध्ये 100 मराठी शाळा बंद पडल्या नसत्या।
असं विधान सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळेंनी केलं. वराळे यांच्या विधानाचं ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनीही कौतुक केलं. त्यांना महाराष्ट्राची जाणीव असल्याचं म्हणालेत. शिवाय त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. चौधरी नावाचे जे जावई आहेत त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या पद्धतीनं 3 लोकांना दिलं. मूळ काम आहे 72 कोटी रुपयाचं. तेच काम दुसऱ्या कंपनीला दिलेलं आहे 45 ते 50 कोटी रुपयांना. परत त्याच कंपनीनं तेच काम दिलं आहे साधारण 30 कोटी रुपयाला. म्हणजे 30 कोटीत काम होऊ शकतं. पण मूळ टेंडर जे आहे ते 70-75 कोटीला देऊन त्यातले जे मधली जी गॅप आहे कमिशनची ती त्या मंत्र्यांच्या जावयाने घेतली 27 कोटी रुपये. हे अशा प्रकारे जर काम होणार असेल, कुंभमेळ्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार असेल, तर जस्टिस प्रसन्न वराळे जे सांगतायत, कुठल्याही मंत्र्याच्या जावयाला एकही कंत्राट दिलं नाही. संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर पुरावे द्या. उलट कोविडच्या काळामध्ये तुमच्या महापौरांच्या पोराला जावयाला काय काय कशा पद्धतीनं कंत्राटं दिली होती, जम्बो कोविडची कामं कशा पद्धतीनं दिली होती, किती टक्के खिचडीमध्ये घोटाळा केला आहे, हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. आज कुंभमेळ्याच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारतायत, परंतु कुंभमेळा हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. लाखो हिंदू या कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकत्र येणार आणि हिंदूंचं एकत्रीकरण तुम्हाला व्हायला नकोय. आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात. साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम आता चहाच्या कपावर देखील झालाय. साखर आणि चहा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढल्यामुळे चहा व्यावसायिकांवरील आर्थिक ताण वाढलाय. साखरेच्या दरवाढीमुळे देशभरात चहाच्या किमतीवर परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी दिली. त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. भविष्यामध्ये साखरेचे दर लक्षणीयरित्या कमी झाले आणि चहासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात आल्या तर चहाच्या दराबाबत पुन्हा विचार केला जाईल अशी भूमिका असोसिएशनने घेतली. साखराचे भाव वाढले आहेत, गॅसचे भाव वाढले आहेत, दुधाचे वाढले आहेत. जे गोरगरिबांना खिशाला परवडणार नाही असा चहा राहिला नाही. त्यामुळे चहाचा भाव वाढवला लागतो. किती वाजता 10-15 सुपरचा भाव 15, चहाचा भाव 10. साखर किती मिळाली? साखर 72 रुपयाने मिळाली. दुधाचा भाव बी वाढलेला आहे, 70 रुपये झालेला आहे. चहा प्यावाकांना हीच कळानं गेले. मुळामध्ये 5 रुपयाला चहा होता, आता 10 रुपये 15 रुपये. मग चहा प्यावा का नाही माणसानं? आता साखर वाढली, गॅस वाढला, सगळंच वाढले. त्याच्यामुळे आता चहाचे भाव वाढले म्हणाले. आता रोज 15 चहा पित असतो, आता 4-5 चहा प्यायची बारी आली.